आज एक कामाहून लवकर घरी आले होते. मग ते मला बोलले चला आज आपण, पाऊस पण चालू होता मस्त बाहेर. मग ते मला बोलले चला आज आपण कुठून तरी फिरून येऊया. मग मला म्हणे आवडतो. म्हटलं हो आवडते. मग पटकन मग मी तसं रेडी व्हायला घेतलं. मग घरात आली. मग ड्रेस वगैरे चेंज करून झाला माझा. मग नंतर मी मेकअप करायला घेतला. मेकअप केलं का मला खूप छान वाटतं. मग मी काजळ वगैरे लावून घेतलं, क्रीम वगैरे लावून घेतली. मग असं कॉम्पॅक्ट लावलं. मग काजळ वगैरे लावून झालं का मला त्याखाली लायनर लावायला खूप आवडतं. लायनर लावले का मग डोळे असे छान दिसतात आणि काजळ पण आपलं पसरत स्प्रेड वगैरे होत नाही. मग असं छान दिसायला लागतं डोळे. मग असे काजळ वगैरे लावून घेतलं. मग त्यानंतर मग मी सिंदूर वगैरे लावायला घेतला. मी मेकअप केलं का मला सिंदूर लावायला खूप आवडतं. सिंदूरमुळं आपला चेहरा असा खुलून दिसतो आणि मला तर सिंदूर लावायला खूप आवडते. जसं मी असे सिंदूर वगैरे लावून घेतले. मग सिंदूर वगैरे लावून झालं. मग लिपस्टिक वगैरे लावून घेतली. लिपस्टिक वगैरे लावून झाली. माझी मी रेडी होत होती तर तिकडून मला ते बोलले अगं आवर पटकन. मी बोलली हो असं आवरून मी त्यांना आवाज करून सांगितलं. मग ते मला बोलले हो. मग अशी मी रेडी झाली. पटकन रेडी होऊन झाली. मग नंतर मी केस विचरायला घेतले. केस विचरायचं म्हटलं का मला खूप कंटाळा येतो. मग मी पटकन असे विचरून वगैरे घेते आणि मग असं आम्ही रेडी होऊन मी निघाली. मग गाडीवर मग मी बसलो. मग ते मला बोलले चला आपण आधी गणपती बुकिंग करून घेऊया. मग मी बोलली हो चालेल. मग आम्ही गणपती इकडं तिकडं स्टॉल शोधत होतो. इथं स्टॉल शोधता आम्हाला एक स्टॉल दिसला. मग आम्ही गाडी थांबवून तिथं उतरलो. मग गणपती बाप्पा बघायला गेलो. गणपती म्हणजे हा सर्वांचाच लाडका आणि मला तर गणपती म्हटलं का खूप आवडतो. मग आम्ही गणपती असं बघता खूप गणपती बघितले. मग आम्ही दोघंही कन्फ्यूज खूप कन्फ्यूज होत होतो. ते मला म्हणत होते अगं किती छान छान मूर्ती आहे. मी पण त्यांना म्हणत होते हो ना. खूप कन्फ्युजन होती. ते मला म्हणत होते कोणती मूर्ती बुक करायची आणि मी त्यांना म्हणत होती कोणती मूर्ती. असं आम्ही दोघंही कन्फ्यूज होत होतो. मला तर इतक्या मूर्त्या आवडत होत्या. सर्वच बाप्पा छान होते. मग मी असं मला खूप मूर्त्या आवडता इकडं बघ तिकडं बघ अशा मी खूप मूर्त्या साऱ्या बघत होती आणि त्यांना आवाज देऊन सारख्या दाखवत होती. ओ ही बघा ना किती छान आहे, ती बघा ना किती छान आहे. मग ते मला बोलले हो चला आपण दुसरा स्टॉल बघू. मग आम्ही दुसऱ्या स्टॉलवर आलो. मग तिथे अशा साऱ्या खूप मूर्त्या होत्या. मग बघता तिथे बाल गणेशा तर इतक्या छान होत्या का विचारूच नका. मला तर तिथून निघण्याचीच इच्छा होत नव्हती. इतक्या छान छान मूर्त्या बघून माझं तर पायच तिथून हलत नव्हता बाप्पांना बघून. मला या मूर्त्या बघून असं वाटत होतं घरीच बाल गणेशा घेऊन यावा. मग आम्ही तिथं बघता दुसऱ्या मूर्त्या बघितल्या. ते मला बोलले अगं मोठी मूर्ती बुक करू आपण नंतर बाल गणेशा बघू. मी बोलली हो चालेल. मग आम्ही मोठ्या मूर्त्या बघायला लागलो. अशा बघून वगैरे घेतल्या. मग एक मूर्ती बघता मग आम्ही तिथून निघणार. मग ते मला बोलले चला आता घरी. मी बोलले हो. मग तिथं मला ही बाल गणेशा मूर्ती इतकी आवडली असं वाटत होतं घरीच घेऊन या. मग असं बघता आम्हाला भूक पण खूप लागली. मग मी त्यांना बोलली चला ना काहीतरी खाऊया. मग आम्ही मोमोज खाल्ले. मोमोज वगैरे खाऊन मग मी घरी आली. दिवाबत्तीचा टाईम झाला होता. मग मी असं घर झाडू वगैरे करून घेतलं. झाडू वगैरे मारून घेतला. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. मग दिवाबत्ती झाली. मग खूप थकून आली होती. मग मी म्हटलं मी कधी चहा घेत नाही पण मला आज बाहेर पाऊस पण चालू होता तर मग मी थोडा चहा ठेवला माझ्यापुरतं. मग चहा वगैरे घेऊन असा मी आजचा दिवस संपला माझा.